नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की एमएसटी सीईटी ॲडमिशन 2024 संदर्भात पाहू शकता। बघा, एमएसटी सीईटी संदर्भात मोठी बातमी, महत्त्वाची बातमी आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। एमएसटी सीईटी संदर्भाची महत्त्वाची माहिती काय ते आपण एक एक करून या ठिकाणी पाहणार। सर्वात अगोदर आपण या ठिकाणी बी टेक संदर्भाची माहिती पाहूया, त्यानंतर बी फार्म आणि डी फार्मची माहिती पाहूया। तर बघा, लगेच सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता। बघा, या ठिकाणी आल्यावर तुम्हाला पाहायला मिळते बी टेकची ऑफिशियल वेबसाईट आहे सीईटी सेलची। यामध्ये जर आपण पाहिलं तर कॅपराउंड 2चे जे अलॉटमेंट आहेत ते झालेले आहेत। ठीक आहे, उद्याच तुम्हाला कॅपराउंड 2चे अलॉटमेंट त्या ठिकाणी पब्लिश झाले होते, म्हणजे तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी अलॉट झाले होत्या। आता बघा, जे काही तुम्हाला अलॉटेड कॉलेज आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन्स जे आहेत ते कन्फर्म करता येतील। किंवा मग पुढची जी काय प्रोसेस आहे मग त्यामध्ये तुम्ही तुमचं जे काय आहे बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फीज ॲज पर फायनल अलॉटमेंट। 26 ते 30 तारखेपर्यंतची मुदत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी तुमची जी काही कॉलेजेस तुम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन्स त्या ठिकाणी करून घेऊ शकता। आता बघा, पुढची जी काही महत्त्वाची माहिती ती आहे आपल्या बी फार्म आणि डी फार्म संदर्भाची, ती माहिती पाहूया। तर बघा मित्रांनो, बी फार्म डी फार्मची माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर आहोत। आता ह्या ठिकाणी बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची आलेली होती। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर 26 तारखेपासून तुम्हाला ग्रीव्हियन्सेस जे असतील, म्हणजे तुम्हाला काय ग्रीव्हियन्सेस असू शकतात मी तुम्हाला सांगितलेले आहेत। तुमचं नाव बरोबर आहे का ते चेक करून घ्या, तुमचा पर्सेंटाईल बरोबर आहेत का, तुमची कास्ट बरोबर आहेत का, किंवा तुमचे जे काही असेल म्हणजे संपूर्ण माहिती तुमची व्यवस्थित आहे का ते तुम्हाला एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे। कारण ही जी काही माहिती आहे तीच तुमची फायनल अलॉटमेंट झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी पकडली जात असते। आणि फायनल अलॉटमेंट देखील तुमचं याच आधारावर होत असतं। त्यामुळे जर तुमचं त्या ठिकाणी काही चुकी असेल, काही चुकलेलं असेल तर तुम्ही ग्रीव्हियन्सेस त्या ठिकाणी करू शकता। सपोर्टिंग जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही सबमिट करू शकता। आणि ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही करेक्शन आहे ते होऊन जाईल आणि फायनल मेरिट लिस्ट तुमची त्या ठिकाणी येऊन जाईल। 28 तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी ग्रीव्हियन्सेस करता येतील। आजची 27 तारीख आहे, उद्यापर्यंत तुम्ही ग्रीव्हियन्सेस करू शकता। आणि पुढच्या दिवशी मग तुम्हाला या ठिकाणी पुढची काय महत्त्वाची माहिती ती मी तुम्हाला सांगणार आहे। फायनल कधी लागेल त्यासोबतच संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे कळणार आहे। सर्वांनी ज्या काही तुमच्या आता लिस्ट आलेली आहे त्या ठिकाणी तात्पुरतीची जी काही मेरिट लिस्ट आहे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, तर त्यामध्ये तुमची सगळं माहिती व्यवस्थित आहे का ते बघून घ्या। आणि जर चुकीची माहिती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ग्रीव्हियन्सेस रेस करू शकता। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हा व्हिडिओला लाईक करून टाका, कारण जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपला चॅनल तुम्हाला करणारच आहे। तर लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।